नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7th मॅथमॅटिक्स सिरीजमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 39 घेतोय. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. वाचूयात. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशो 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? आता प्रत्येकाचं या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट, या ठिकाणी प्रत्येकाला सुरेश आणि रमेशला प्रॉफिट किती भेटले या ठिकाणी काढायचं. या ठिकाणी बघा 2 पर्सन आहेत. फर्स्ट पर्सन इज सुरेश अँड द सेकंड वन इज रमेश. यांचं प्रॉफिट आपल्याला दोघांचं या ठिकाणी काढायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. बघा हे 2 पर्सन सुरेश अँड रमेश. बघा तर सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, जे टोटल प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे ते टोटल प्रॉफिट बघा, एकूण जे इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे ती रक्कम बघा 1,44,000. ओके, याच्यापैकी जो आपल्याला जे प्रॉफिट दिले ते 20% दिलेले आहे. मीन्स 20%चा अर्थ काय, 20/100. हे बघा, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल. म्हणजेच 14,000 या ठिकाणी बघा, हे जे आहे 400 × 2 मीन्स किती, याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे 00 आणि हे 2 4 जा 8, 2 4 जा 8 आणि 2 1 जा 2, 28,800 रुपीज एवढं काय आहे, हे टोटल प्रॉफिट आहे. व्हॉट इज दिस? इट इज द टोटल प्रॉफिट. म्हणजे एकूण जी प्रॉफिट आहे, त्यांनी जी दोघांनी एकत्रित रक्कम केलेली आहे त्या रक्कमवरचं या ठिकाणी हे टोटल प्रॉफिट आहे. आता बघा त्यांचा या ठिकाणी रेशो दिला आहे, रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. बघा या ठिकाणी नाव बघा, नाव रेशो ऑफ their investment. रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट बघा, रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट 4:5 आहे. 4:5 हा या ठिकाणी आपला रेशो दिलेला आहे 4:5. त्याच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल बघा, म्हणजे त्यांचा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा या ठिकाणी रेशो दिलेला आहे आपल्याला. याच्यावरून आपण एक करू शकतो की बघा, लेट प्रॉफिट, आपल्याला ॲक्च्युली प्रॉफिट काढायचं आहे म्हणून लेट प्रॉफिट ऑफ सुरेश अँड प्रॉफिट ऑफ रमेश. प्रॉफिट ऑफ सुरेश अँड प्रॉफिट ऑफ रमेश या ठिकाणी कन्सिडर करू बी 4x अँड 5x. हे या ठिकाणी प्रॉफिट असणार आहे 4x अँड 5x या रिस्पेक्टिवली. ओके, हे या ठिकाणी रिस्पेक्टिवली. आता परत बघा, हे जे 4x आणि ॲक्च्युली आपल्याला प्रॉफिट आपण काढलेलं किती आहे बघा, म्हणजेच बघा हे 4x हे कोणाचं प्रॉफिट आहे, सुरेशचं, आणि रमेशचं काय होईल 5x. ह्या दोघांचं जे ॲक्च्युली प्रॉफिट आहे मिळून ते किती होणार आहे 28,800, कारण आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे वर. मग याचा अर्थ काय, 4x + 5x इज मीन्स 9x ॲडिशन जर केली तर, आणि हे किती 28,800. आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू काढूयात. बघा, देअरफॉर x इज इक्वल टू हे काय होईल 28,000/9. हे जे 9 आहे ते या ठिकाणी अपॉन म्हणजे भागिलीमध्ये जाईल, भागाकारात जाईल. हे 9 1 जा 9, 9 3 जा 37, सॉरी 9 3 जा 27, 1 कॅरी झाला या ठिकाणी. या ठिकाणी बघा सॉरी 28,800 आहे आपलं, 28,000 झालेलं आहे आपलं. ओके, 1 कॅरी झाला, 9 2 18, या ठिकाणी 2 0 घ्या.
मीन्स 3200 या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3200. ओके, आता आपल्याला ॲक्च्युली काय काढायचं या ठिकाणी सुरेश अँड रमेश. ओके, त्यांचं आपल्याला प्रॉफिट दोघांचं इच प्रत्येकाचं प्रॉफिट काढायचं या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी सुरेश प्रॉफिट, सुरेश प्रॉफिट बघा, जे लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना आपण येस लावू शकतो, त्यांना पोझिशन असतं. सुरेश प्रॉफिट किती आहे या ठिकाणी 4x. 4x मीन्स किती 4 इंटू एक्सची व्हॅल्यू आपली 3200 आहे या ठिकाणी. मीन्स किती होणार बघा हे 800 आणि हे बेचो म्हणजे 2 4 जा 8 अँड 3 इंटू 4 12,000. हे किती आलं या ठिकाणी 12,000. व्यवस्थित आपण लिहूया, थोडं हे झालंय. ठीक आहे, हे या ठिकाणी किती आलेलं आहे 12,800. हे कोणा झालं सुरेश झालं. परत आता रमेशचं प्रॉफिट किती येईल बघा या ठिकाणी. रमेश प्रॉफिट इज इक्वल टू रमेशचे किती या ठिकाणी 5x. 5x म्हणजे व्हॅल्यू काय लिही 5 इंटू 3200 मीन्स किती या ठिकाणी बघा हे 2 0 गेले म्हणजे साईडला घेतले आपण. हे 5 2 जा 10 1 कॅरी झाला 5 इंटू 3 15 आणि 1 कॅरी झालेला म्हणजेच या ठिकाणी 16,000 हे या ठिकाणी रमेशचं प्रॉफिट आलं आणि सुरेशचं प्रॉफिट 12,800. या दोघांची जर ॲडिशन केली तर या ठिकाणी 28,800 या ठिकाणी आलं पाहिजे तेवढं येते, म्हणजे आन्सर आपलं करेक्ट आहे. वाटलंच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता हा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. सेकंड क्वेश्चन बघा या ठिकाणी. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड बघा हे 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? बघा या ठिकाणी आपल्याला लॉस प्रत्येकाचा किती लॉस झाला या ठिकाणी काढायचं आहे. आता क्वेश्चनमध्ये जो आपला पहिल्यांदा गिव्हन डेटा दिला काय बघा, आपल्याला विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टमेंट दोघांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 50,000 आणि 1,20,000 म्हणजे 50,000 अँड 1,20,000. ते टोटल किती होती बघू आपण. मीन्स बघा या ठिकाणी आपली जी हे दोघांची जी टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट हे जे टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे दोघांची टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती असणार आहे हे 50,000 प्लस हे 1,20,000 हे किती होईल या ठिकाणी 70,000. 1,70,000 रुपीज हे टोटल इन्व्हेस्टमेंट झाली या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा जो लॉस दिला आपल्याला किती 20% लॉस आहे, म्हणजे कोणाच्या ह्या 1,70,000च्या 20% आहे. मीन्स बघायच्यातून आपण हा जो टोटल लॉस आहे टोटल लॉस या ठिकाणी काढू शकतो. टोटल लॉस इज इक्वल टू हे 1,70,000 इंटू 20% जर आपण या ठिकाणी केलो तर आपला टोटल लॉस या ठिकाणी मिळेल. हे कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल. ओके, मग किती येईल बघा हे टोटल लॉस या ठिकाणी हे 3 0 बाजूला घेऊ अगोदर आपण कॅल्क्युलेशनसाठी. 2 इंटू 7 14 1 कॅरी झाला 2 1 जा 2 आणि एक हे म्हणजे 34,000 रुपीज हा एवढा काय झाला त्यांचा टोटल लॉस आहे. 34,000 हा टोटल लॉस झालेला आहे या ठिकाणी. आता बघा आपल्याला दोघांची रक्कम दिली आहे. कोणाची बघा हिअर हे विराटची इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे आणि सम्राटची पण इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी नाव म्हणून घेऊ आपण एक नाव. बघा विराटची इन्व्हेस्टमेंट आहे किती या ठिकाणी 50,000 आणि सम्राटची आहे या ठिकाणी 1,20,000. आता यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. ओके, ह्यांचा रेशो काय येईल बघा. रेशो आपल्याला यांचा रेशो काढायचा आहे. हे 1,2,3,0
बघा 1230 कॅन्सल, हा पण आहे 4 आणि हा पण एक कॅन्सल. म्हणजे हा जो रेशिओ निघणार आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा 5 × 12, हा विराट आणि सम्राट यांच्या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला रेशिओ या ठिकाणी भेटलेला आहे. मग आता आपल्याला ॲक्च्युली काय काढायचे लक्षात घ्या, आपल्याला एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रॉफिट काढायचे. ओके, मग प्रॉफिट आपण कन्सिडर करूयात. ओके, लेट विराट्स प्रॉफिट, लेट विराट्स प्रॉफिट, विराट्स प्रॉफिट, लेट्स विराट्स प्रॉफिट बी. आता विराटचं प्रॉफिट किती येईल या ठिकाणी, रेशो 5 आहे म्हणजे विराटचं प्रॉफिट 5x येईल. अँड सम्राट्स प्रॉफिट, सम्राट्स प्रॉफिट इज इक्वल टू, सम्राटचं प्रॉफिट होईल या ठिकाणी 12x. ॲक्च्युली आपण टोटल सॉरी आपल्याला या ठिकाणी लॉस काढायचा आहे, प्रॉफिट नाही. आपण प्रॉफिट झालेलं आहे आपलं, एक थोडं चेंज करावं लागेल आपल्याला हिअर. जिथं जिथं प्रॉफिट वर्ड आहे त्या ठिकाणी आपण हे घ्या, लॉस घ्या. ओके, हा विराट लॉस आहे. ओके, आणि हा सम्राटचा लॉस आहे. ॲक्च्युली आपल्याला लॉस काढायचा आहे. मग आता पुढे काय होईल बघा, टोटल लॉस आपण काढलेला आहे या ठिकाणी, म्हणजेच 5x प्लस 12x हा दोघांचा लॉस आहे. हा कशाची इक्वल आहे या ठिकाणी, 34,000 याच्या इक्वल आहे. आता या दोघांची जर बेरीज केली तर काय होईल बघा, हे 17x इज इक्वल टू हे 34,000, म्हणजेच या ठिकाणी बघा एक्सची व्हॅल्यू किती येईल, एक्स इज इक्वल टू हे 17 1 जा 17, 17 2 जा 34, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 2000. हे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आता ॲक्च्युली आपल्याला काय काढायचं आहे, प्रत्येकाचा त्यांचा प्रत्येकाचा लॉस काढायचा आहे. इथं बघा आता फर्स्ट बघा या ठिकाणी विराट्स लॉस, विराट्स लॉस, विराटचा लॉसचा किती आहे या ठिकाणी 5x आहे. मीन्स काय होईल 5 × 2000, 5 × 2000 किती येणार या ठिकाणी 10,000. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 10,000 रुपीज आर एस लिहा त्याला, किंवा रुपीचं असं सिम्बॉल देखील तुम्ही काढू शकतात. असं जे रुपीचं सिम्बॉल आहे अशा प्रकारे. ओके, आर एसच्या ऐवजी एक तर आर एस लिहा किंवा रुपीचं सिम्बॉल अगोदर लिहून पुढे रक्कम लिहू शकता तुम्ही. दोन मेथड आहेत लिहायच्या. विराट झालं, त्यानंतर हा सम्राट, सम्राट्स लॉस इज इक्वल टू हे 12x इज इक्वल टू हे 12 × 2000 मीन्स किती येईल 24,000. बघा या दोघांची जर बेरीज केली 10,000 म्हणजे ॲडिशन केली आणि 24,000, तर या ठिकाणी 34,000 आन्सर येतं. म्हणजे अशा प्रकारे हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी भेटले आपल्याला. म्हणजे विराट्स लॉस 10,000 आणि सम्राट लॉस 24,000. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस पेज. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 बघा या ठिकाणी श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 8,000 rupees and started a business selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. What was Nachiket's investment and what was his share of the profit? या ठिकाणी नचिकेतचं आपल्याला काढायचं आहे. आता बघा फर्स्ट आपण काय करू, श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टमेंट. ओके, आता आपल्याला ह्या ठिकाणी किती आहे बघा, श्वेताचा आपण शॉर्ट फॉर्म लिहूया तो आपण, किंवा नाव लिहू, काही फरक पडणार नाही. हे श्वेता. ओके, हे श्वेता प्लस त्याच्यानंतर कोण आहे, हा पीयूष आहे. ओके, हा पीयूष अँड प्लस कोण आहे, नचिकेत, हा नचिकेत.
या तिघांची इन्व्हेस्टमेंट किती आहे या ठिकाणी इज इक्वल टू 80,000 रुपीज. या तिघांची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी 80,000 रुपीज आहे. परत काय म्हणते बघा, स्टार्टेड बिझनेस. त्याच्यापैकी बघा या ठिकाणी श्वेताचा शेअर किती आहे बघा, हा हे श्वेता. आता श्वेताचा शेअर्स या ठिकाणी याच्यामध्ये 30,000 आहे. प्लस त्याच्यानंतर पियुषचा या ठिकाणी 12,000 आहे. आणि आपल्याला नचिकेतचा काढायचा आहे. या नचिकेतचा समजू आपण एन, ओके, इज इक्वल टू किती 80,000. ओके, म्हणजेच आपल्याला नचिकेतच्या शेअरची व्हॅल्यू भेटणार आहे या ठिकाणी बघा. नचिकेत म्हणजे नचिकेतची जी इन्व्हेस्टमेंट आहे हे नचिकेत इज इक्वल टू, हे आपल्याला 80,000 मधून हे जे 80,000 आहेत त्याच्यामधून आपल्याला ह्या दोघांची सम मायनस करावं लागेल. म्हणजेच बघा हे -50,000 15. ओके, म्हणजेच 80,000 मधून जर 50,000 हे सॉरी 30,000 आहेत. ओके, 30,000. थोडं एक मिनिट, थोडं करेक्शन आपल्याला करावं लागेल. ते 3 नाही 30,000 आहे. आता बघा 80,000 मधून आपल्याला किती मायनस करायचे आहेत, हे 30 + 12 म्हणजे 42,000 झाले. 80 - 42,000 म्हणजे किती या ठिकाणी बघा 8. म्हणजेच जर तो आपण सबट्रॅक्शन केलं तर डायरेक्ट जरी सबट्रॅक्शन जर आपण केलं तर 8 मीन्स 38,000. हे झालं नचिकेतचा शेअर 38,000 रुपीज. ओके, नंतर बघा आपल्याला काय काढायचं या ठिकाणी, व्हॉट वॉज अ नचिकेत इन्व्हेस्टमेंट काढली आपण. व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. आता ॲक्च्युली प्रॉफिट आपल्याला काढायचं या ठिकाणी, प्रॉफिटचा शेअर आपल्याला काढायचा आहे. अगोदर आपण काय करूयात, ह्या तिघांचा जो रेशो आहे तो रेशो काढू अगोदर आपण. पहिल्यांदा बघा नाव, तिघांची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा जर आपण रेशो काढला, पहिल्यांदा आहे श्वेता, नंतर पियुष आणि नंतर आहे नचिकेत. श्वेताची इन्व्हेस्टमेंट किती आहे या ठिकाणी, हे 30,000 आहे. ओके, हे 30,000. पियुषची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते 12,000 आहे, म्हणजे 30,000 इंटू हे 12,000. आणि नचिकेची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते 38,000 आहे. आता इथं बघा हे 1 2 3 हे 3 झिरो कॅन्सल. आपल्याला रेशो काढायचा आहे. आता बघा कशानं 2 न भाग जाईल, म्हणजे जर 2 न भागलं तर डिवाइड जर केलं आपण, हे 15 इंटू 6 इंटू 19. ओके, हा झाला काय यांचा रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. हा रेशो ऑफ त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो झाला. मग आता पुढे बघा, ॲक्च्युली आपल्याला इथं प्रॉफिट दिलेलं आहे. ओके, टोटल प्रॉफिट, हे टोटल प्रॉफिट इज इक्वल टू, आता टोटल प्रॉफिट कशावर काढावं लागेल आपल्याला, जी तिघाची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 80,000. ओके, 80,000 इंटू आपलं किती पर्सेंट आहे टोटल प्रॉफिट, 24%. आपण 100 करावं लागेल तुम्हाला. येस, हे 20 बाजूला घ्या अगोदर इथली. आता 24 इंटू 8 म्हणजे 8 4 जा 32, 3 कॅरी होतील, आणि 8 2 जा 16, 16 अँड 3 19, म्हणजे 19,200 रुपीज एवढं काय होणार आहे, टोटल प्रॉफिट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता महत्त्वाचे आपल्याला नचिकेत, या ठिकाणी नचिकेतचं प्रॉफिट काढायचं आहे. बघा आता नचिकेतच प्रॉफिट इज इक्वल टू, आता बघा आपल्याला नचिकेतचं प्रॉफिट काढण्यासाठी एकूण प्रॉफिट किती आहे या ठिकाणी 80,000. जी टोटल प्रॉफिट आपण काढलेलं आहे, सॉरी. ओके, आपल्याला जे आपण टोटल प्रॉफिट 19,200 आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला 19,200 घ्यावं लागेल. एक शॉर्ट फॉर्म सांग, म्हणजे सोप्या पद्धतीने कसं करायचं सांगतोय तो.
हे 19,200 हे टोटल प्रॉफिट झालं. आता आपल्याला काढायचं नचिकेतचं. ओके, तर या ठिकाणी जे तिघांचा प्रॉफिटचा रेशो आहे, ओके, हा जो तिघांचा प्रॉफिट, हे तिघांच्या प्रॉफिटमधूनच आपल्याला नचिकेचं प्रॉफिट काढायचं, म्हणजे तिघांची बेरीज या ठिकाणी ॲडिशन करायची. 15 इंटू 6 21, 21 प्लस 19, किंवा इथं लिहू शकता तुम्ही. हे काय बघा, हे 15 प्लस 6 प्लस 19 इंटू नचिकेचा प्रॉफिटचा रेशो काय या ठिकाणी बघा 19. अशा प्रकारे आपल्याला करावे लागेल. मग काय होईल बघा, हे काय होईल 19,200 अपॉन 15 इंटू 6 21 प्लस 19 मीन्स 40, आणि हे जे आहे हे 19. अशा प्रकारे होईल. हे बघा, हे 0 कॅन्सल होईल, हे 0 कॅन्सल होईल. पुढे 2ने भाग जातो का बघा, 4ने. 4 1 जा 4, हे 4 इंटू 4 16, 3 झाले, 3 कॅरी झाले, पुढे 32 झाले, 4 8 जा 32, आणि हे 0 म्हणजेच काय येईल बघा, हे 480 इंटू 19, 480 इंटू 19. यांचा जर आपण आता गुणाकार केला तर येणार जे आन्सर आहे आपल्या या ठिकाणी 9,120 रुपीज. याचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलात तर किती येईल या ठिकाणी बघा, 9,120 रुपीज. हे एवढं नचिकेतचं स्वतःचं प्रॉफिट, म्हणजे नचिकेचं प्रॉफिट झालं आणि नचिकेतचा आपण शेअर पण काढलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन व्हॅल्यूज या ठिकाणी आपण काढलेले आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 4 हा आहे. क्वेश्चन नंबर 4 तुमच्यासमोर बघा. फोर्थ क्वेश्चन स्क्रीनवरती तुमच्यासमोर आहे या ठिकाणी. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% बघा of his share of the profit to the soldiers welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? प्रत्येकाने दिलेली ॲक्च्युअल रक्कम या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी बघा, दोन पर्सन्स आहेत, ए अँड बी. ए अँड बी ह्या दोन पर्सन्स आहेत, आणि यांचा या ठिकाणी बघा द रेशो ऑफ प्रोपोर्शन दिलेलं आहे आपल्या या ठिकाणी 3:7. 3:7. आणि हे जे एकूण ह्यांचं प्रॉफिट आहे ते प्रॉफिट आहे या ठिकाणी बघा 24,500. मग आता या प्रत्येकाचं जर आपल्याला टोटल प्रॉफिट काढायचं झालं, टोटल प्रॉफिट आता बघा, टोटल प्रॉफिट ऑफ एचं किती येईल या ठिकाणी 3x, आणि बीचं किती होणार आहे 7x. म्हणजे टोटल प्रॉफिट एचं 3x झालं आणि बीचं 7x झालं. ओके, आता आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट ॲक्च्युली किती दिलेलं आहे 24,500. मीन्स बघा, आपण अशा प्रकारे असं लिहू शकतो त्याला 3x प्लस 7x इज इक्वल टू 24,500 मीन्स 10x is equal to 24,500. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. मीन्स एक्सची व्हॅल्यू काय या ठिकाणी बघा, x इज इक्वल टू 2450, म्हणजे 2450 हे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला. मग आता प्रॉफिट, प्रत्येकाचं प्रॉफिट काढू आपण या ठिकाणी. प्रॉफिट ऑफ ए इज इक्वल टू किती या ठिकाणी बघा 3x. हिअर इट इज. हे प्रॉफिट ऑफ ए हे 3x झालं. 3x मीन्स 3 इंटू हे 2450. किती व्हॅल्यू बघा, हे 0 बाजूला घेऊ अगोदर. 3 इंटू 5 15, 1 कॅरी झाला. 3 इंटू 4 12, 1 कॅरी झाला. 12 प्लस 1 13, परत एक 1 कॅरी होतो इथं या. 3 इंटू 2 6 अँड 1 7, म्हणजे 7,350 RS. कोणा झालं रुपीज प्रॉफिट ऑफ ए. आता प्रॉफिट ऑफ बी किती होईल बघा. प्रॉफिट ऑफ बी इज इक्वल टू 7x. प्रॉफिट ऑफ बी इज इक्वल टू 7x मीन्स 7 इंटू 2450.
आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल पाहूयात. हे 0 बाजूला घेऊ आपण. 7 × 5 35, 3 कॅरी झाले. 7 × 4 28, 28 आणि 3 31, परत 3 कॅरी झाले. 7 × 2 14, 14 + 3 17. ओके, म्हणजे मीन्स 17,150 रुपये. दॅट इज द प्रॉफिट ऑफ बी. ॲक्च्युली आता आपल्याला काढायचं काय बघा, हे बीचं प्रॉफिट झालं, परंतु ॲक्च्युली आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिव्हन टू द फंड बाय ईच ऑफ देम. म्हणजे ह्या प्रॉफिटमधून प्रत्येकाने 2% हा शेअर सोशल वेलफेअर फंडसाठी दिलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली बघा, प्रत्येकाने दिलेली जी म्हणजे प्रत्येकाने ॲक्च्युली किती रक्कम दिली आहे स्वतःच्या प्रॉफिटच्या. 2% म्हणजे ॲक्च्युअली किती, ही एची रक्कम झाली आणि ही बीची रक्कम झाली. तर ॲक्च्युअली रक्कम काढू आपण. अमाऊंट गिव्हन. ओके, बघा, amount given by A is equal to, आता अमाऊंट गिव्हन बाय ए किती या ठिकाणी बघा, ॲक्च्युली प्रॉफिट किती याचं, त्याचं 7,350 मीन्स किती येईल बघा, हे 7,350 याच्या 2% मीन्स 2/100 एवढी या ठिकाणी रक्कम दिलेली असणार आहे. इज इक्वल टू, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 1 जा 5, हे किती बघा, 5 1 जा 5, 2 कॅरी झाले, 5 4 जा 23 कॅरी झाले, 5 7 जा 35, म्हणजे 147 ही जी रक्कम आहे ती या ठिकाणी अमाऊंट गिव्हन बाय ए अमाऊंट. ओके, आता अमाऊंट गिव्हन बाय बी किती येईल बघा, हे अमाऊंट गिव्हन बाय बी, इथे एची काढली, आता इथे बीची काढू. हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे एसाठीचा 147. आता अमाऊंट गिव्हन बाय बीची किती निघते पाहूत. बघा, बीचे ॲक्च्युली प्रॉफिट आहे 17,150, याचे 2% मीन्स 2/100. हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे 2 5 जा 10, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 2 कॅरी झाले 21, म्हणजे 5 4 जा 21 कॅरी झाला, 5 3 जा 15 मीन्स 343 हे जी अमाऊंट गिव्हन बाय बी टू द सोशल वेलफेअर फंड. मीन्स आपले 2 आन्सर, 2 आन्सर्स आले तर 147 आणि 343. तुम्ही असं शेवटी वर्डिंगमध्ये देखील लिहू शकता, द अमाऊंट गिव्हन बाय ए अँड अमाऊंट गिव्हन बाय बी टू द सोशल वेलफेअर फंड आर 147 अँड 343 RS रिस्पेक्टिव्हली. हे जर लिहिली तरी चालते किंवा असं जर ठेवलं तरी चालतं. ओके, त्यानंतर आपण लास्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, फिफ्थ लास्ट क्वेश्चन स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे. Jaya, Seema, Nikhil and Nilesh put altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investments being in the proportion, या ठिकाणी रेशो proportion दिलेला आहे. What was Jaya's actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? आपण निखिलचं प्रॉफिट आणि जयाचा ॲक्च्युअल शेअर या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय दिलं बघा, रेशो, इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिलेला आहे. काय तो रेशो बघा, या ठिकाणी रेशो खूप महत्त्वाचा आहे आपल्याला. रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट, रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती आहे हा, 3:4:7:6 हा या ठिकाणी रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. मग आता आपण प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट आपलं जयाची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, म्हणजे जयाचा ॲक्च्युअल शेअर म्हणजे जयाची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. या ठिकाणी आपण कन्सिडर करूयात बघा, लेट द इन्व्हेस्टमेंट ऑफ जया, सर्वची आपल्याला कन्सिडर करावं लागेल, जयाची जर काढायची असली तरी जया
कॉमा सीमा कॉमा निखिल and Nilesh and Nilesh B. Okay, Nilesh B ratio 3 आहे म्हणजे 3x, 4x, 7x and 6x. ओके, हे त्यांची रिस्पेक्टिव्हली घ्या पुढे वाटलंच तर. हे त्यांचे काय झाले या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली, परंतु ॲक्च्युअली इन्व्हेस्टमेंट आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे किती, 3,60,000. म्हणजेच याच्यावर आपण जे याची फाइंड आउट करू शकतो 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x याची जी व्हॅल्यू आहे ती किती या ठिकाणी 3,60,000. 3,60,000. आता बघा यांची जर आपण सम केली म्हणजे ॲडिशन केली तर काय होईल, 3 × 4 7, 14 प्लस 6 20 मीन्स 20x इज इक्वल टू 3,60,000. मीन्स x इज इक्वल टू किती येईल, हे 0 कॅन्सल होईल, हे पण 0 कॅन्सल येईल, हे किती 2 × 8 36. बघा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं कसं, काय ट्रिक्स आपल्याला माहीत असलेले बरं असतात, वेळ वाचतोय आपला. x इज इक्वल टू 18,000. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 18,000 आली. आपल्याला जयाच शेअर काढायचा आहे. बघा जयाच शेअर्स किंवा जयाच शेअर इज इक्वल टू किती, जयाचा शेअर या ठिकाणी 3x आहे, इज इक्वल टू 3x इज इक्वल टू 3 × 1800 म्हणजे 18,000 18,000. बघा 18 प्लस 18 × 3 मीन्स 54. टेबल पार्ट असलेले फायदा होतोय बघा. जयाच शेअर किती आला या ठिकाणी 54,000. हे जयाची ॲक्च्युअली इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झालेली आहे. आता नंतर आपण सेकंड पार्टकडे जाऊया. त्या क्वेश्चनमधील एक व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता आपल्याला दे मेड अ प्रॉफिट ऑफ 20% सर्वांनी. म्हणजे 20% प्रॉफिट कशावर आहे बघा, हे टोटल प्रॉफिट. हे जे टोटल प्रॉफिट किती काढायचं आपल्या, टोटल प्रॉफिट अगोदर टोटल प्रॉफिट इज इक्वल टू कशावर निघणार आहे टोटल प्रॉफिट, जे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे या ठिकाणी 3,60,000 अपॉन हे इंटू 12/100 इज इक्वल टू हे 2000 बघा, हे 12 × 6 72, 7 कॅरी झाले, 12 × 3 36 अँड 7 43. ओके, म्हणजेच टोटल प्रॉफिट किती आलं या ठिकाणी 43,200. हे टोटल प्रॉफिट झालेलं आपल्याला. आता ॲक्च्युली आपल्याला काढायचं निखिल प्रॉफिट. ओके, देअरफॉर निखिल्स प्रॉफिट इज इक्वल टू Nikhil's profit. Actually, Nikhil's profit. Okay, Nikhil's profit. Nikhil's profit is equal to निखिलचा प्रॉफिट काढायचा आपला. टोटल प्रॉफिट किती आहे बघा 43,200. हे टोटल प्रॉफिट झालं. आता टोटल प्रॉफिटच्या खाली ही जी ॲक्च्युली ह्यांचा जो रेशो आहे, ओके, हा जो रेशो आहे, हा रेशोचा प्रत्येक यांची सम करायची आपण इंटू निखिल्स. या त्यापैकी निखिलचा वाटा किती आहे बघा, निखिल किती नंबरला आहे 3 नंबरला. म्हणजेच या ठिकाणी निखिलचा शेअर 7% आहे. म्हणजेच इंटू 7 करा, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर भेटेल. पुढे घेऊ वाटलं असतं इथं हे किती 43,200 अपॉन हे
20 यांची सम इंटू 7. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. हे 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 8, 2 2 जा 4, सॉरी 2 2 जा 4, 2 1 जा 2 1 काय झालं 2 6 आणि 0 म्हणजे 2160, 2160 इंटू 7. हे जर कॅल्क्युलेशन केले तर बघा 1 म्हणजे 15,000 अँड 120 हे याची व्हॅल्यू येईल या ठिकाणी. म्हणजे निखिलचं प्रॉफिट झालं 15,120 रुपीज म्हणजे 15,120. आणि जयाचा जो शेअर आहे या ठिकाणी 54,000. तुम्ही फायनल वर्डिंगमध्ये जरी आन्सर लिहिले तरी चालतं. अशा प्रकारे टोटल प्रॅक्टिस सेट आपण सोडवलेला आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.